नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी कधी मिळणार आणि ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबद्दलच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेले आहे। ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आणि किती लाखापर्यंत मिळणार याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेमकी ही कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे का आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। यामध्ये आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संपूर्ण कर्जमाफी नेमकी कोणाची होणार? थकीत शेतकऱ्यांची होणार की रेग्युलर शेतकऱ्यांची होणार? अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 यामध्ये थकीत शेतकरी कर्जमाफी राज्य शासनाला हायकोर्टाची नोटीस देण्यात आलेली आहे। त्यामध्ये आता महाराष्ट्र विधानसभा पहिले अधिवेशन 2026 प्रारंभिक प्रश्नाची यादी खालील प्रमाणे आहे। त्यामध्ये आता शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी विशिष्ट प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत। त्यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 23,383 वा प्रश्न। त्यामध्ये विरोधी पक्षांच्या माध्यमातून या प्रश्नाची विचारणा केली आहे कर्जमाफी बद्दल। त्यामध्ये आता भास्कर जाधव, प्रशांत ठाकूर, समीर कुनावार, अतुल भातखळकर, श्रीमती मनीषा चौधरी, अमित साटम, त्यानंतर श्रीमती ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, नानाभाऊ पाटोले, त्यानंतर असलम शेख, त्यानंतर संजय मेश्राम, विकास ठाकरे, तसेच सुधीर मुनगंटीवार, रोहित पवार असे बरेच साऱ्या विरोधी पक्षांच्या माध्यमातून या प्रश्नाची विचारणा केली जात आहे। त्यामध्ये आता नितीन राऊत यांचाही समावेश आहे। सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? त्यामध्ये आता प्रश्न क्रमांक आहे शासनाच्या माध्यमातून सन 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप देखील 6,56,000 शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले। हे खरे आहे काय? असल्यास राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना याशिवाय पीक कर्जांची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान या दोन्ही प्रश्नांचे विषय 5 वर्षात प्रलंबित राहिले आहेत। जानेवारी 2026 मध्ये असे निदर्शनास आले आणि सदर शेतकऱ्यांसाठी 5,900 कोटी इतक्या रकमेची मागणी सहकार विभागाने वित्त विभागाकडे करूनही 500 कोटी रुपयांची तरतूद माहे डिसेंबर 2025 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आली असून अपुऱ्या निधींच्या तरतुदीमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होण्यास अडथळा निर्माण होणार आहे। हे खरे आहे काय? असल्यास राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून दिनांक 30 जून 2025 रोजी त्या दरम्यान थकीत कर्जदारांची आणि मागील 5 वर्षातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आल्याची बाब माहे जानेवारी 2026 मध्ये निदर्शनास आली असून सदर बँकाकडून माहिती वेळेत प्राप्त न झाल्यामुळे पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत। हेही खरे आहे काय? असल्यास सन 2016 पासून उद्योजकांचे तब्बल 17 लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात आल्यानंतरही ही कर्जे निर्लेखित केली असून यावर्षी सार्वजनिक बँकाकडून उद्योगासाठी साधारणली 70,000 कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे। हेही खरे आहे काय? तसेच मागील पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना दिलासा देण्यासाठी अशा प्रकारची कर्जमाफी किंवा सवलत देण्यासाठी शासनाचे नियोजन आहे काय? हेही खरे आहे काय? असल्यास राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकींचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली किंवा गठीत करण्यात आलेली समितींचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय आणि त्यातील शिफारशी कोणत्या आहेत? असल्यास या प्रकारची चौकशी केली आहे काय? त्या अनुषंगाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तसेच कर्जमाफीसाठी वित्त विभागाकडून उर्वरित निधी मिळवण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे
नसल्यास विलंबाची कारणे नेमकी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती या राज्य शासनाकडून या शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा पद्धतीचे विशेष सारे प्रश्न यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाला उत्तर देत असताना श्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या प्रश्नाचे उत्तर होय आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे अंशतः खरे आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत लाभास पात्र असलेल्या 50.60 लाख शेतकऱ्यांपैकी 44.04 लाख शेतकऱ्यांची या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 6.56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असलेल्या त्यापैकी 32.42 लाख शेतकऱ्यांपैकी 32.29 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत योजनेच्या निकषानुसार अनुदानास पात्र असलेल्या व आधार प्रमाणीकरण केलेल्या 14.50 लाख शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष लाभ अदा करण्यात आला आहे. त्यामध्ये आता राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी दिनांक 30/10/2025 रोजीच्या शासन निर्णयाने उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अभ्यासासाठी राज्यातील बँकामार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या कृषी कर्जांची व दिनांक 30/6/2025 व 30/9/2025 रोजी थकीत कृषी कर्जांची त्याचप्रमाणे मागील 5 वर्षांमध्ये पीक कर्जांची नियमित 53.63 लाख थकीत कर्ज खात्यापैकी 52.80 लाख कर्ज खात्यांची माहिती प्राप्त झाली असून या माहितीचे संगणकीय संस्करण तथा विश्लेषण उच्चाधिकारी समितीमार्फत करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचबरोबर राज्यातील जे काही कर्जांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना यापासून दूर करण्यासाठी 30/10/2025 रोजी शासनाच्या निर्णयान्वये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या शिफारशीनुसार या शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्त करण्यासाठी विशेष सारे प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. उच्चाधिकार समितीने अद्याप देखील शासनास अहवाल सादर केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेची संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शासनाने दिनांक 3/12/2025 रोजी मान्यता दिली आहे. सदर योजनेकरिता सन 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये या योजनेकरिता साधारणली 5,975.51 कोटी नित्यव्यय मागणी नियोजन व वित्त विभागास करण्यात आलेली आहे. आणि ही मागणी जेव्हा मान्य होईल तेव्हा शेतकरी कर्जमाफी होईल अशा पद्धतीची माहितीही समोर येत आहे. याच माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि याबद्दलचा जोही काही अपडेट येईल त्याबद्दल वेळोवेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कर्जमाफीबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. त्यामध्ये आता विविध प्रश्नावरती विचारणा केली होती, त्याबद्दल उत्तरेही देण्यात आलेली आहेत. याचमध्ये आता थकीत आणि रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये संपूर्ण लाभ मिळावा, त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारे अनुदान मिळावे आणि शक्यतो संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हीच या सरकारकडून माफक अपेक्षा ठेवूयात. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह आणि याबद्दल जोही काही अपडेट येईल तो वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून याबद्दलचा जोही काही अपडेट आल्यानंतर आपण घेतलेली माहिती आणि याबद्दलचा व्हिडिओ तयार केला तर त्याबद्दलची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.